पुरुषाचं सत्पुरुषाचं लक्षण सांगतात, त्या लक्षणाचा थोडासा विचार आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं करावा असं मला वाटलं. परवाच 7 मार्चच्या दिवशी आदरणीय गंगारामजी ठक्करवाड यांना देवाज्ञा झाली. बरेच दिवसपर्यंत ते आजारी होते. आजारी जरी असले तरी परंतु त्यांची बुद्धी मात्र स्थिर होती. कोणत्याही प्रकारचा विचार, कोणत्याही प्रकारची चिंता असं त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर कधी जाणवत नव्हतं. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. महत्त्वाचंच आहे हे सगळं. कारण मनुष्य संसारी असला, संसारी असण्यापेक्षा राजकारणी असला की त्याच्या बाबतीत चिंता, विचार याचं काहूर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या मनामध्ये सदासर्वकाळ उठलेलं असतं असं आपल्याला दिसतं. बऱ्याच ठिकाणी हे चित्र जरी दिसत असलं तरी गंगारामजीच्या बाबतीमध्ये ते चित्र नव्हतं. कधीही कोणतीही चिंता मनाला त्यांच्या आहे असं दिसत नव्हतं. व्यक्तिमत्व धीर गंभीर होतं. पाहिल्याच्या नंतर त्यांच्याकडं असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये चालू आहे असं जाणवायचं, पण तसं मन सारा सर्व काळ मोकळं असायचं त्यांचं. कधी काही फार चिंता नाही, कधी काही फार विचार नाही, कधी कोणता फार स्वार्थ त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर जाणवत नव्हता. असं एक निर्मळ व्यक्तिमत्व होतं. त्यांचं जाणं झाल्याच्या योगानं परिवाराला दुःख साहजिक आहे, पण बऱ्याच प्रमाणात त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर एक सज्जन माणसाचं जीवन कसं असावं त्या संबंधातला बोध त्यांच्याकडे पाहिल्यानंतर व्हावा असं त्यांचं जीवन होतं. अशा सज्जनपणाचा कळस म्हणजे साधू पुरुष असतो. सज्जनपणा थोडाफार सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जो असतो त्याचा कळस म्हणजे संत महात्मा असतो. संत महात्मा म्हणजे काय फार वेगळा आहे असं समजायचं कारण नाही. जे जे सज्जनपण म्हणून शास्त्राने सांगितलेलं आहे, जे जे सज्जनपण म्हणून व्यवहाराला मान्य आहे, ज्याला ज्याला सज्जन असं सज्जन माणसं म्हणतात, त्या सामान्य सज्जनपणाचा परमोच्च बिंदू, शेवटचा टोक, कळस म्हणजे साधू पुरुष असतो. आपल्या ठिकाणी द्वेष नसावा. आता हे भक्ताचं लक्षण सांगत असताना भक्त महात्मा कोणाचाही द्वेष करत नाही हे साधू पुरुषाचं लक्षण सांगितलं. पण साधू पुरुष द्वेष करत नाही याचा अर्थ काय करायचा आहे, कसं लक्षात घ्यायचं, याच्याकरता आपल्याला सामान्य माणसाच्या जीवनामध्ये द्वेष कसा नसतो हे आपल्याला पाहावं लागतं. द्वेष करणारा माणूस कसा आहे आणि द्वेष न करणारा माणूस कसा आहे हे पाहायला सुरुवात झाल्याच्या नंतर मग द्वेष न करणारा एक सामान्य मनुष्य आपल्या डोळ्यासमोर आल्याच्या नंतर त्या माणसाच्या ठिकाणी द्वेष न करण्याची जी भावना आहे ती पराकोटीला पोहोचली. म्हणजे साधू पुरुषाच्या ठिकाणची अद्वेष्टत्वाची भावना आपल्याला त्याच्यातून कल्पना करून लक्षात घेता येते. पट्टीत मोजायची सवय असते बघा, आपल्याला पट्टीत मोजण्याची सवय आहे आपल्याला. शास्त्राने ब्रह्मानंद म्हणजे काय, ब्रह्मानंद म्हणजे केवढा आनंद आहे हे सांगायकरता म्हणून पट्टीतच मोजून दाखवलेला. एक मनुष्याच्या आनंदापासून सुरुवात करून 100 पट्टीनं मोजा याचा आनंद, 100 पट्टीनं मोजा त्याचा आनंद, असं सांगता सांगताच ब्रह्मानंदाचा क्रम आपल्याला शास्त्राने सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. एक परब्रह्म साक्षात्कार झालेला भगवत साक्षात्कारी मनुष्य, त्याला होणारा आनंद केवढा असतो हे आपल्याला कळायचं नाही. मग ते कळत नाही ना, मग तो आनंद केवढा याचा विचार करण्याकरता म्हणून मग त्याला थोडीशी मनुष्याला पट्टीमध्ये मोजायची सवय असल्यामुळं मग ते गणित शास्त्राने आपल्याला करून दाखवलेलं पाहायला सापडतं. मग ते गणित करत असताना एक माणसाचा आनंद साधारण आपल्याला कल्पना येऊ शकते. ब्रह्मानंद म्हणजे एकदम कळत नाही, पण माणसाचा आनंद काय असू शकतो याची कल्पना साधारणपणे माणसाला असू शकते. आणि माणसाचा आनंद म्हणजे काय हे सुद्धा जेव्हा आपल्याला कळत नाही, एक माणसाला होणारा आनंद केवढा मोठा आनंद असतो त्याचा विचार सुद्धा आपल्याला गणित त्याचं मांडता येत नाही. म्हणून शास्त्राने त्याचं गणित आपल्याला मांडून दाखवलं. एक माणसाचा आनंद केवढा असतो त्याचं गणित असं सांगितलंय, युवास्यात साधू युवा अध्यायकः आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठा तस्येयं पृथ्वी सर्वावित्तस्य पूर्णस्यात् स एकः मानुष्य आनंदः. एक मनुष्याचा आनंद म्हणजे केवढा मोठा आनंद त्याचं गणित असं सांगितलं. मनुष्य असावा पहिली गोष्ट, तो तरुण असावा दुसरी गोष्ट, तो सज्जन वृत्तीचा असावा तिसरी गोष्ट, तो शास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये प्रवृत्त असावा चौथी गोष्ट, त्याच्यानंतर त्याला सगळी सुख मिळवण्याची आशा असावी पाचवी गोष्ट, तो सगळीच्या सगळी सुख मिळवण्याच्या बाबतीमध्ये दृढ असावा, साधना करण्याच्या बाबतीमध्ये पक्का असावा आणि सगळीच्या सगळी साधना करण्याच्या बाबतीमध्ये लागणारं काया वाचा मनाचं बळ त्याच्याकडे असावं. एवढा जो तरुण आहे, अशा सगळ्या गुणानं संपन्न असलेला जो तरुण आहे, त्या तरुणाला ही सगळी धनधान्यानं भरलेली पृथ्वी त्याच्या एकट्याच्या मालकीची म्हणून मिळावी, तेव्हा त्याला होणारा जो आनंद त्याचा एक माणसाचा आनंद ठेवले शास्त्राने. कल्पनाच करू शकत नाही आपण.
चहा पिला की मला ब्रह्मानंद माणसं म्हणत राहतात. चहा चांगला झाला म्हणून मला ब्रह्मानंद म्हणत. कशाला ब्रह्मानंद आलाय? ब्रह्मानंदाची कल्पना अशी असते का? परब्रह्माचा आनंद, भगवंताच्या दर्शनाचा आनंद, त्याची कल्पना येण्याकरता आपल्याला अगोदर माणसाचा आनंद मोजून दाखवावा लागला शास्त्राला. माणसाला आनंद कधी होतो? सगळं मिळालं म्हणजे होतं. सगळं म्हणजे काय? त्याचं गणित हे आहे. युवा तरुण असावा, सज्जन वृत्तीचा तरुण असावा, अभ्यास करणारा असावा, आशा संपन्न असावा, दृढ असावा, साधनेच्या बाबतीमध्ये पक्का असावा, बलवान असावा आणि धनधान्यानं भरलेली सगळीच्या सगळी पृथ्वी त्याच्या एकट्याच्या मालकीची म्हणून त्याला मिळावी. तेव्हा त्याला होणारा एक आनंद, त्याला म्हणायचं एक माणसाचा आनंद. मग या माणसाच्या आनंदापासून मग पट्टीत मोजायला सुरुवात झाली. असा जो माणसाचा एक आनंद आहे, असे 100 माणसाचे आनंद एकत्रित आले की त्याला म्हणतात एक मनुष्य गंधर्वाचा आनंद. 100 मनुष्य गंधर्वाचे आनंद एकत्रित आले की जो आनंद होतो त्या आनंदाला म्हणायचं एक देव गंधर्वाचा आनंद. 100 देवगंधर्वाचे आनंद एकत्रित झाल्याच्या नंतर जो आनंद होतो त्या आनंदाला म्हणायचं एक आजानज देवाचा आनंद. 100 आजानज देवाचे आनंद एकत्रित आल्याच्या नंतर जो आनंद होतो त्याला म्हणायचं पितृगणाचा आनंद. 100 पितृगणाचे आनंद एकत्रित झाल्याच्या नंतर होणारा जो आनंद त्याला म्हणायचं कर्मदेवानंद. 100 कर्मदेवाचे आनंद एकत्रित झाल्याच्या नंतर होणारा जो आनंद आहे तो स्वर्गातल्या एका देवाचा आनंद. स्वर्गातल्या 100 देवाचे आनंद एकत्रित झाल्याच्या नंतर होणारा जो आनंद आहे तो एका इंद्राला होणारा आनंद. 100 इंद्राचे आनंद एकत्रित आल्याच्या नंतर होणारा जो आनंद असतो त्याला म्हणतात बृहस्पतीचा आनंद, देवाचा गुरु. आणि 100 बृहस्पतीचे आनंद एकत्रित आले की एक प्रजापतीचा आनंद होतो. आणि 100 प्रजापतीचे आनंद एकत्रित आल्यावर जो काही आनंद होतो त्या आनंदाला साधारण आपल्याला ब्रह्मानंद म्हणता येतं. तेवढाच नाही, त्याच्यापेक्षा तो व्यापक आहे. फक्त पट्टीत मोजायची जी आपल्या बुद्धीला सवय आहे ते मोजून दाखवत असताना एवढंच मोजून दाखवता येतं, याच्या पलीकडे मोजून दाखवता येत नाही. हा जसा आनंदाचा प्रकार आहे की नाही, तसं संत महात्म्याच्या लक्षणाचा विचार करत असताना सुद्धा असंच पट्टीत मोजत गेलं पाहिजे आपल्याला, तर कुठेतरी ते संताचं लक्षण आपल्याला गवसतं. आनंदाचा विचार पट्टीत मोजला तसा लक्षणाचा विचार करत असताना सुद्धा आपल्याला पट्टीतच मोजायला पाहिजे. तेव्हा पट्टीत मोजल्याच्या नंतर ते साधू पुरुषाचं लक्षण कळू शकतं आपल्याला. बघा, उदाहरणानं सांगायचं जर झालं, या श्लोकाचा विचार करा. साधू पुरुषांनी काय, साधू पुरुषाचं लक्षण सांगताना भगवंतांनी काय सांगितलं? संत महात्मा कोणाचा द्वेष करत नाही, अद्वेष्टा, कोणाचाही द्वेष करत नाही. आता द्वेष न करणे कसं असतं? संत महात्मा जगात कोणाचाच द्वेष कसा करत नाही हे आपल्याला समजून घ्यायचंय ना. मग पट्टीत समजून घ्या. त्याच्या ठिकाणी द्वेष न करण्याची भावना कशी आहे हे जर समजून घ्यायचं झालं, आपण साधारणपणे बघावं, जगामध्ये द्वेष करणारा माणूस कसा असतो, त्याला दुःख कसं असतं, द्वेष न करणारा कसा असतो, तो समाधानी कसा असतो. मग एकट्या दुकट्याचा द्वेष न करणाऱ्या माणसाला जर समाधान असेल तर 10-5 माणसाचा द्वेष न करणाऱ्याला समाधान कसं आहे, मग 100 माणसाचा द्वेष न करणाऱ्याला समाधान कसं आहे, हे मोजता मोजता सगळ्या जगात कोणाचाच द्वेष न करणारा. द्वेष करणारा म्हणजे काय? त्याचं मोठेपण सहन न झालं की त्याला म्हणतात द्वेष. मत सर, माणूस द्वेष करतो, कोणाचा तरी द्वेष करतो, पण हा द्वेष मनामध्ये नसावा ही भावना आहे बरं का. द्वेष कोणाला नसतो? सगळ्या जगाच्या बाबतीमध्ये द्वेष न करणं कोणाला जमतं? त्याचं चिंतन करत असताना शास्त्रकारांनी असं सांगितलं की बाबा, द्वेष कोणाला निर्माण होतो हे अगोदर बघा. हा माझा आहे आणि हा परका आहे अशी भावना ज्याच्या मनामध्ये आहे, त्याच्यात माझा जो आहे त्याला त्रास देणारा जो कोणी असेल त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. उदाहरणानं जर सांगायचं झालं तर आपला मुलगा, तो आपला वाटतो, त्याच्यावर आपलं प्रेम असतं आणि त्याच्यावर आपलं प्रेम असल्यामुळे शेजाऱ्याचं पोरगा आपल्या पोराला त्रास देतो म्हणलं की त्या पोराचा द्वेष, त्याच्या बापाचा द्वेष, त्याच्या आईचा द्वेष निर्माण होतो ना. ज्याच्या ठिकाणी आपलं प्रेम आहे त्याच्यावर त्याला कोणी अपकार करायला लागला, त्याला कोणी त्रास द्यायला लागला, तर त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या विषयी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये द्वेषाची भावना निर्माण होते. पण महात्म्याचं कसं असतं? सर्वत्र आत्मभावापन्नस्य विदुषः एकत्र राग असंभवात युक्तम ही विदुषः सर्वभूतात द्वेष्टृत्वम. शास्त्रकारांनी त्याच्याबद्दल असा विचार सांगितला. महापुरुषाचं कसं आहे? महापुरुषाला सगळीकडे परमात्म्याच्या शिवाय दुसरं काही दिसतच नाही. मी परमात्मा आहे, जगही परमात्मा आहे. अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलविदम ब्रह्म, मीही वासुदेव आणि जनी वनी अवघा देव.
सगळ्याच ठिकाणी परमात्मा दिसला आणि मीही जर परमात्मा आहे तर मी मला दुसरा कोणी राहिलाच नाही ना. मग दुसरा कोणी जर राहिला नाही तर एकावर प्रेम आहे आणि त्याला कोणी त्रास देतो, त्याच्याविषयी द्वेषाची भावना, हा प्रकार साधू पुरुषाच्या बाबतीमध्ये संभवत नाही. मग हा सगळ्या जगाच्या बाबतीमध्ये अद्वेष्टृत्वाची भावना बाळगणारा महात्मा, तो जर आपल्याला समजून घ्यायचा असला, आपल्याला लहानातून जावं लागतं, पट्टीत समजून घ्यायचंय. मग पट्टीत समजून घेत असताना घरातल्या घरामध्ये आपला मुलगा आहे, भावाचा एक मुलगा आहे, आपल्या मुलाला भावाचा मुलगा त्रास देतो, तेव्हा भावाच्या मुलाने आपल्या मुलाला त्रास दिल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणामध्ये प्रतिकूल भावना भावाबद्दल, त्या पोराबद्दल निर्माण होते. ही निर्माण होऊ देऊ नये. आपला मुलगा काय, भावाचा मुलगा काय, एकच आहे, ही भावना मनुष्याच्या अंतःकरणात जर जागी व्हायला सुरुवात झाली, थोडं अद्वेष्टृत्व सुरू झालं. द्वेष न करण्याची भावना मनुष्याच्या अंतःकरणातली वाढायला लागली. मग सख्या भावाचा मुलगा काय आणि चुलत भावाचा मुलगा काय, तिथं आपण त्याचाही द्वेष करून एवढी भावना झाली, थोडं वाढलं अजून अद्वेष्टृत्व. मग भावाचाच मुलगा काय, बहिणीचा मुलगा काय, कोणत्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये भेद करण्याचं कारण नाही. जे तुम्ही मला त्या दिवशी आल्यानंतर सांगितलं लक्ष्मणराव, हे अद्वेष्टृत्व अजून वाढलं. द्वेष न करण्याची भावना अजून वाढली. त्याच्यानंतर अजून पुढे विचार करत असताना माझ्या गावातली सगळी माणसं माझीच आहेत अशी भावना जर मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण झाली, द्वेष न करण्याची भावना अजून वाढली. माझं गावच नाही, माझा तालुका माझा आहे, माझा तालुका नाही, माझा जिल्हा माझा आहे, माझा जिल्हा नाही, माझं राष्ट्र माझं आहे, माझं राष्ट्र नाही, माझा देश माझा आहे, माझा देश नाही, माझा खंड माझा आहे, माझा खंड नाही, माझी सगळी जगतातली सगळी मानवसृष्टी माझी आहे, अशी भावना वरचीवर व्यापकतेला प्राप्त होत गेली की मग मनुष्याची द्वेष न करण्याची भावना वरचीवर वाढत जाते. पण ही वाढत जावी याच्याकरता काय करावं लागतं, आपलांपरका हा भाव विसरला पाहिजे. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूला उपदेश करत असताना वसिष्ठाने असं सांगितलं, अयम निजः पर्ववेती गणना लघुचेतसाम उदार चरितानांत वसुधैव कुटुंबकम. रामा, जे लहान मनाचे हलक्या मनाचे लोक आहेत की नाही, त्यांना हा माझा हा परका ही भावना असते. अयम निजहा म्हणजे हा माझा आहे, परहा वा हा दुसरा आहे, परक्याचा आहे. इथे गणना लघुचेतसाम अशी गणना करत राहणारे, हा माझा हा परका अशी भावना करत राहणारे असे जे लोक असतात ना, लघुचेतसाम हलक्या मनाचे लोक आहेत ते, हलक्या मनाचे. आणि उदार चरितानंत, ज्यांचं अंतःकरण उदार म्हणजे विशाल आहे असे महात्मे काय म्हणतात, वसुधा एव कुटुंबकम. वसुधा म्हणजे सगळी पृथ्वी माझं कुटुंब आहे, सगळी पृथ्वी माझं कुटुंब आहे. सगळी पृथ्वी जर माझं कुटुंब आहे तर सगळेच माझे झाले, आणि सगळेच जर माझे झाले तर परका कोणीच नाही, आणि परका कोणीच जर नाही तर जो माझा त्याच्यावर अपकार करणारा जो दुसरा, त्याच्याबद्दल जो मला द्वेष निर्माण होतो, तो निर्माण होण्याचं काही कारणच राहत नाही. द्वेषाच्या बद्दल विचार जर आपण करायला लागलो तर शास्त्राने असं द्वेषाच्या बद्दल सांगितलं. काही लोक कसे असतात, सगळ्या जगाचा विनाकारण द्वेष करतात, काही कारण नसतं, काही कारण नसताना द्वेष करणारे काही लोक असतात. काही लोक कसे असतात, आपला जो द्वेष करतात त्याचा द्वेष करतात. काही लोक कसे असतात, कोणाचाही द्वेष करत नाही. 3 प्रकार आपल्याला जगामध्ये माणसाचे पाहायला सापडतात. काही लोक ज्यानं द्वेष केला त्याचा द्वेष करणारे, काही लोक अकारण द्वेष करणारे, आणि काही लोक द्वेष करणाऱ्याच्या बद्दल सुद्धा द्वेष न करणारे. 3 प्रकारचे लोक जगामध्ये. भर्तृहरीने त्यांच्या नीतिशतकामध्ये माणसाचे 4 प्रकार सांगितले. एकाला सत्पुरुष म्हणतात, एकाला सामान्य माणूस म्हणतात, एकाला माणसातला राक्षस म्हणतात, आणि 4थ्या जातीला काय नाव द्यावं मला कळतच नाही असं भर्तृहरीचं म्हणणं आहे. 4 लोकांची नावं सांगितली जाईल, त्यांचे प्रकार सांगितले. ते सत्पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थम परित्यज्य ये, सामान्यस्तु परार्थ मुद्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये, ते मी मानव राक्षसाः परहितम स्वार्थाय विघ्नन्ति ये येतो घ्नन्ति निरर्थकम परहितम ते केन जानीमहे. भर्तृहरीचे शब्द आहेत. त्याने सांगितलं ते सत्पुरुषाः, या लोकांना सत्पुरुष म्हणा. कोणाला सत्पुरुष म्हणायचं, परार्थ घटकाः स्वार्थम परित्यज्य ये, आपल्या स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्याचं हित साधून देणाऱ्या माणसाला सत्पुरुष म्हणा. सामान्य मनुष्य कोणाला म्हणायचं, सामान्यस्तु परार्थ मुद्यम भृतः स्वार्था विरोधे नये, आपला स्वार्थ न बिघडता दुसऱ्याचं हित साधून देता आलं तर बघावं.
माझं काम होता होता दुसऱ्याचं काम झालं तर करून द्यावं, हा विचार करणारा जो मनुष्य आहे सामान्य, माझं काम बाजूला राहू दे पण त्याचं काम झालं पाहिजे म्हणणारा सत्पुरुष आहे. पण माझं काम होता होता जर दुसऱ्याचं करून देता आलं तर ते करून द्यावं अशा विचाराचा जो मनुष्य असतो त्याला म्हणतात सामान्य मनुष्य. तिसरी जात सांगितली भर्तृहरीनं, माणसातले राक्षस. कोणाला माणसातला राक्षस म्हणतात? ते आम्ही मानव राक्षसाहा परहितम स्वार्थाय विघ्नंतीय. आपला स्वार्थाचा भाग साधून घेण्याकरता दुसऱ्याच्या हितामध्ये विघ्न आणणारे जे लोक असतात त्यांना माणसातले राक्षस म्हणा. माझं काम व्हावं याच्याकरता समोरच्याचं काम न झालं पाहिजे. माझ्या थोड्याशा स्वार्थाकरता समोरच्या माणसाचं केवढंही नुकसान झालं तरी चालेल पण माझं झालं पाहिजे. जुन्या लोकांच्या म्हणीच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपल्याला विधभरवादी पाहिजे असली तर लोकांचा हाल्या मारणारी जाते. याला पाहिजे काय? विधभरवादी. एवढा एवढा कातड्याचा तुकडा याला पाहिजे, पण एवढा एवढा कातड्याचा तुकडा मला मिळावा याच्याकरता दुसऱ्याचा हाल्या मारीन पण कातड्याचा तुकडा घेऊन येईन. अरे कातड्याचा एवढा एवढा तुकडा जर तुला पाहिजे तर त्याला लोकांचा हाल्या मारायची काय गरज आहे? कुठे बाजारात जर गेलास तर तुला कातड्याचा तुकडा मिळतो? नाही, त्याचा हाल्या मारूनच मला पाहिजे. ही वृत्ती जी आहे ना, आपल्या स्वतःच्या अल्पस्वल्प स्वार्थाकरता दुसऱ्याच्या मोठ्या हितामध्ये विघ्न आणण्याची जी वृत्ती आहे की नाही, याला म्हणतात माणसातला राक्षस. आणि शेवटचा माणसाचा प्रकार सांगत असताना भर्तृहरीने सांगितलं की येतु घ्नंती निरर्थकम परहितम. दुसऱ्याच्या हितामध्ये विनाकारणच आडवं येणारे विधभरवादी याला नकोय पण दुसऱ्याचा हाला मारायचा आहे. मला काहीच नको पण त्याचं वाटोळ झालं पाहिजे अशी जी वृत्ती असते की नाही, याला काय म्हणावं? भर्तृहरी म्हणतात त्या माणसाला नाव काय द्यायचं मला सुचत नाही म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला नाव दिलं, खळाची व्यंकटी सांडव. तो खळ आहे, दुर्जन आहे, दुष्ट आहे. दुष्ट माणसाचं असं असतं, विनाकारण दुसऱ्याच्या स्वार्थामध्ये विघ्न करणार. एक कथा सांगितली जाते, एका सुभाषितकारानं ती कथा सांगितलेली आहे. कस्त्वं भद्र खलेश्वरोहमिह किम घोरे वने स्थीयते. एक माणूस असा जंगलामध्ये जाऊन बसला, दुष्ट वृत्तीचा माणूस होता. जंगलात जाऊन बसला, एका खडकावर बसला. एक प्रवासी निघाला होता प्रवासाला. प्रवासी प्रवासाला चालला होता. सज्जन माणूस असा पायी चाललेला, जुना काळ, पायी प्रवास त्याचा चालू. जंगलामध्ये वाघ सिंहाची दाटी असताना खडकावर निवांत बसलेला एक माणूस पाहिल्यावर पहिल्यांदा वाटलं कोणीतरी सत्पुरुष असेल, काहीतरी त्याग झाला असेल, त्याला संसाराच्या विषयी त्यागाची भावना निर्माण झाली असेल, येऊन अरण्यामध्ये बसला असेल, परमेश्वराचं चिंतन करत असेल. पण हळूहळू हळूहळू त्याच्याकडे जेव्हा चालत निघाला तेव्हा त्याला थोडं थोडं त्याचा चेहरा दिसल्याच्या नंतर जाणवायला लागलं की बाबा हा काही सज्जन माणूस नाही, हा क्रूर आहे, क्रूर आहे. आणि असा क्रूर मनुष्य इथं जंगलामध्ये काय येऊन बसला असेल बाबा, अशी याला भावना निर्माण झाली. पण आता काय, क्रूर मनुष्य आहे, आपण त्याच्या दिशेनं निघालेले आहोत, रस्ता आपला पुढचा त्याच्या दिशेनं आहे, आपण दुसरीकडे जाऊ शकत नाही. आणि दुसरीकडे पळून मागे जायचं म्हणलं तरी तो येऊन आपल्यावर आक्रमण करू शकतो. एवढ्या जवळ त्याच्या आपण आलेले आहोत, आता त्याला जाऊन बोलावं, काय करावं असा विचार करून तो प्रवासी त्याच्या जवळ गेला आणि त्या दगडावर बसलेल्या माणसाला त्याला सांगितलं, बाबा तुला माझ्या शुभेच्छा असोत, तुझं कल्याण हो. कोण आहेस सांग, कोण आहेस तू? इथं काय येऊन बसलास? कोण आहेस? कस्त्वम, तू कोण आहेस म्हणल्यानंतर त्या खडकावर बसलेल्या माणसाने त्याची दुर्जन वृत्ती होती, त्यानं सरळ उत्तर दिलं, खलेश्वरोहम. म्हणला मी दुर्जनाचा राजा आहे. हा, दुर्जनाचा राजा जंगलामध्ये काय येऊन बसलास बाबा? इह किम घोरे वनेस्थे. दुर्जन कोणाला म्हणतात? जो लोकांना उपद्रव देतो त्याला. मग गावात राहावं, त्याला उपद्रव द्यायचा तर मग त्याला जंगलात येऊन बसायची काय गरज आहे? गावात राहावं, लोकांना त्रास द्यावा तर तुझं दुर्जन पण सिद्ध होतं. जंगलात काय येऊन बसलास? त्यानं सांगितलं खराच दुर्जन आहे म्हणून जंगलामध्ये येऊन बसलो म्हणलं. म्हणजे याला वाटलं आजपर्यंत जो दुर्जनपणा दुष्टपणा केला त्याचा पश्चाताप झाला असेल म्हणून जाऊ दे बाबा, आपण जंगलात बसावं, शरीर तपस्या करून नष्ट करावं अशा विचाराने येऊन बसला असेल. म्हणून त्याला विचारलं, काय बाबा तुला काही त्रास वाटला का? आजपर्यंत लोकांना त्रास दिल्याचं दुःख झालं का तुझ्या मनाला? तो म्हणला तसं काही नाही, माझा दुष्टपणा कायम आहे, लोकांना उपद्रव देण्याची माझी इच्छाच आहे, म्हणूनच मी या ठिकाणी येऊन बसलो. असं कसं बाबा? या जंगलात कोण आहे तुला त्रास द्यायला? तू कोणाला त्रास देऊ शकशील इथं? त्यानं सांगितलं, म्हणला ह्या जंगलामध्ये वाघ सिंहासारखी हिंस्त्र श्वापद आहेत. बर मग काय?
त्या वाघ सिंहाने मला खाऊन टाकावं असं मला वाटतं, म्हणून मी इथे येऊन बसलो. अरे वाघ सिंहाने खावं असं तुला का वाटलं? आजपर्यंत केलेला, लोकांना दिलेला त्रास, त्याचा पश्चाताप झाला. तो म्हणलं पश्चाताप नाही, दुष्टपणामुळेच वाघानं मला खावं असं वाटतं. अरे वाघाने खावं, याच्यात दुष्टपणा कसा? त्या माणसानं सांगितलं, वाघानं एकदा माझं मांस खाल्लं की त्या वाघाला माणसाचं मांस खाण्याची चटक लागेल, आणि माणसाचं मांस खाण्याची चटक लागली की जंगलाच्या भोवतालच्या सगळ्या गावामध्ये फिरून वाघ माणसाला मारील म्हणलं. झालं, उदाहरण संपलं माझं. आता जंगलाच्या आसपासच्या भागात राहणारी सगळीच्या सगळी माणसं मरावीत अशी याला दुष्ट भावना निर्माण होण्याचं कारण काय हो? या लोकांनी काही त्याचं नुकसान केलंय? या लोकांनी काही त्याला त्रास दिला? बरं, हे सगळ्याच्या सगळे आसपासचे, जंगलाच्या आसपासचे लोक मरण्याच्या योगाने याला काही लाभ होणार आहे? बितभर वाली तरी मिळणार आहे? काय होणार आहे याला? कोणत्याही प्रकारचा लाभ नसताना विनाकारण सगळ्याच्या सगळ्या जगाचा द्रोह करणारा, द्वेष करणारा, अशा पद्धतीचा हा जो दुष्टवृत्तीचा मनुष्य असतो ना, ती दुष्टवृत्ती कामाची नाही. ही दुष्टवृत्ती म्हणजे द्वेष आहे. माणसाच्या, राक्षसाच्या अंतःकरणामध्ये असलेली आपल्या सामान्य स्वार्थाकरता लोकांच्या मोठ्या हितामध्ये विघ्न आणण्याची वृत्ती, वादी करता हाल्या मारण्याची वृत्ती, ही सुद्धा द्वेषाची वृत्ती आहे. आपला स्वार्थ साधता साधता दुसऱ्याचा स्वार्थ साधून देण्याची सामान्य माणसाची वृत्ती, ही द्वेषाचा थोडा त्याग झाल्याचं लक्षण आहे. थोडा त्याग झाला, संपूर्ण त्याग अजून झाला नाही. माझं काम होता होता तुमचं काम झालं तर करून देतो, माझं काम बाजूला ठेवून तुमचं काम करत नाही असं म्हणणारा सामान्य मनुष्य, तो माझं काम ठेवून तुमचं काम बाजूला, माझं काम बाजूला ठेवून तुमचं करत नाही म्हणतो. याचा अर्थ काय? तुमच्याबद्दल थोडीशी आढी अजून त्याच्या मनामध्ये आहे, पूर्ण आढी गेली नाही. पण आपलं काम बाजूला ठेवून दुसऱ्याचं काम साधून देण्याची जी वृत्ती असते ना, ही वृत्ती फार महत्वाची वृत्ती असते, आणि हिला सत्पुरुषाची वृत्ती असं म्हणतात. आपलं काम बाजूला ठेवून दुसऱ्याचं काम साधून देणारा असा जर कोणी मनुष्य असला तर त्याला सत्पुरुष म्हणायला शास्त्रानं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अशी सत्पुरुषाची वृत्ती एखाद्या माणसाच्या ठिकाणी साधारणपणे असली, माझं राहू दे बाबा पण तुझं काम करून घे, माझं सभापतीपद राहू दे बाबा, तुलाच सभापतीपद माझ्याकडून घे, माझं आमदार पद राहू दे बाबा पण तू माझ्याकडून आमदार हो, माझं घरातलं मोठे पण राहू दे बाबा पण तू घरामध्ये मोठा हो, माझंच घरातले सगळे लोक ऐकून वागतात त्याच्याऐवजी आता याच्या पुढं सगळ्या लोकांनी घरातल्या तुझं ऐकून वागावं असं मोठे पण तू घे. अशी जी वृत्ती माणसाच्या अंतःकरणात निर्माण होते की नाही, हे आपलं बाजूला ठेवून दुसऱ्याला मोठं करण्याची जी वृत्ती आहे, ही सामान्य माणसाच्या पुढची सत्पुरुषाची वृत्ती आहे, आणि यालाच द्वेष न करणे असं म्हणतात. कोणाचा तरी द्वेष असल्याच्या शिवाय माझं राहू दे पण तुझं होऊ दे अशी वृत्ती येत नाही माणसाला. कोणाचा तरी द्वेष राहिला, ऐकाचा जरी द्वेष राहिला मनामध्ये तरी माणसाला माझं राहू दे आणि तुझं होऊ दे असं वाटत नाही. द्वेष राहिला की माझंच होऊ दे अशीच माणसाची भावना असते. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष नाही असं मनुष्य काय म्हणतो, माझं काही नाही बाबा, माझं काही नाही. चाणक्याच्या नीतिशास्त्रामध्ये त्याने असं सांगितलंय, बुद्धे फलम अनाग्रह. माणूस बुद्धिमान आहे का माणूस अडाणी आहे हे कशावरून लक्षात घ्यायचं? त्याला काही कळतं, त्याला विचार येतात, त्याला योजना कळतात म्हणून तो शहाणा समजू नका म्हणे. चाणक्यानं सांगितलं, जो मनुष्य हट्टी असतो तो अज्ञानी असतो, आणि जो मनुष्य अनाग्रही असतो, आग्रह कोणताच नाही, हट्ट कोणताच नाही, त्या मनुष्याला काय म्हणा, बुद्धे फलम अनाग्रह. बुद्धीचं फळ काय? माणसाची चांगली बुद्धी आहे याचं लक्षण कशात समजायचं आपण? अनाग्रह, कशाचाच हट्ट नसावा. दुर्वासासारखा महात्मा पहा, एवढा मोठा महात्मा, पण हट्टाच्या योगाने त्यांच्या ठिकाणी आपण जर विचार करायला लागलो, ज्ञानाचा विचार पाहायला सापडत नाही. तपस्या मोठी असेल पण हट्टाला पडला की त्याच्या योगाने त्याच्या ठिकाणी ज्ञानाची स्थिती नाही असं आपल्याला पाहायला सापडतं. पण ज्ञानेश्वर महाराजासारखा महात्मा बघा, तुकाराम महाराजासारखा महात्मा, कुठं हट्ट आहे? कोणता हट्ट आहे त्यांच्या ठिकाणी? आज कीर्तनाला कोणीतरी येणार आहे, येऊ द्या. उद्या कोणी कीर्तनाला तुमच्या येणारच नाही, न येऊ द्या. आज सगळे लोक तुमचं ऐकणार आहेत, ऐकू द्या. आज तुमचं कोणीच ऐकणार नाही, न ऐका. पण तुम्ही ऐकणार नाहीत म्हणून मी सांगणार नाही असं तुकाराम महाराजांनी कधी म्हणलंय?
कधी नाही, कधी नाही. याचं कारण काय? त्यांच्या ठिकाणी बुद्धी आहे. बुद्धी आहे म्हणजे ज्ञान आहे, आणि ज्ञानाचा परिणाम काय? अनाग्रह. कोणताही आग्रह नाही, हे असंच झालं पाहिजे नाही. कितीतरी साधू पुरुषाची चरित्र अशी अनाग्रहाची आपल्याला पाहायला सापडतात. ज्ञानेश्वर महाराज गावात भिक्षा मागायला जायचे. कोणी भिक्षा वाढली, आनंद आहे. कोणी नाही वाढली, आनंद. म्हणून आपल्याकडे म्हणतात की नाही, दिया उसका भी भला, न दिया उसका भी भला. ज्यानं मला दान दिलं त्याचंही कल्याण हो, ज्यानं दिलं नाही त्याचंही कल्याण हो. कारण काय, आपल्याकडे कशी भावना बोलली जाते, वैदिक प्रार्थना कशी आहे बघा तुम्ही. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. जगात सगळ्यांना सुख प्राप्त होवो, सगळ्यांना निरोगिता असो, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळ्यांनाच कल्याणाचं दर्शन होवो, आणि मा कश्चित दुःख भाग भवेत, कोणालाही जगामध्ये दुःख नसावं. ही प्रार्थना आपल्याकडे केली गेली. आणि ही प्रार्थना कोण करू शकतो? ज्याच्या मनात द्वेष नाही तो. ज्याच्या मनात द्वेष आहे तो सगळ्याचं कल्याण होऊ दे म्हणतो का? नाही नाही, माझी जे लोक आहेत त्यांचं कल्याण होऊ दे, बाकीच्याचं कल्याण वाटोळ होऊ दे म्हणतो. त्याचं बाकीच्याचं वाटोळ होऊ दे. दुष्टाची भावना अशीच असते. द्वेष करणाऱ्या माणसाची भावना अशीच असते. एक गावामध्ये दोन माणसं होते, समोरासमोर राहत होते. दोघांचं अजिबात जमत नव्हतं. ते जमत नसलेल्या माणसाने एकाने काय केलं, त्याचा मला काटा काढायचा आहे, मला काटा काढायला गावातलं कोणी मदत करत नसलं तर मी तपश्चर्या करतो म्हणलं, देवाला प्रसन्न करून घेऊन त्याचा काटा काढतो. झालं, तपस्येला गेला. तपस्येला गेल्याच्या नंतर त्याच्या समोरचा जो होता, त्या समोरच्या माणसाने विचार केला, काय झालं म्हणलं, 7-8 दिवस झालं भांडण नाही, करमणूक नाही, कुठे गेला आपला शेजारी. त्याला तो शोधायला निघाला. शोधायला निघाल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी सांगितलं, तुम्हाला माहिती नाही, ते तपस्येला लागले, देवाच्या मार्गाला लागले, करून करून भागले का होईना पण देव पूजेला लागले. चांगलं झालं, तपस्या करायला बसले. तुम्ही बघा, तुम्ही अजून इथंच बसलात भांडण्याचा शोध घेत. त्यानं सांगितलं, तपस्या करतो. होय, कधी सुरू झाली? एक 5-6 दिवस झाले. अरे म्हणे, मग त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी द्वेष असणार, आणि माझा काटा काढाय करत असतो, तपस्या करीत असणार. मग काय करावं? आपणही तपस्या करावी. आई जाऊन बसला तपश्चर्याला, चालू काय आहे तपस्या, पण हेतू कोणता आहे? समोरच्याचा द्वेष. दोघंही तपस्या करायला लागले. ते 12 वर्ष तपश्चर्याचे काही नियम सांभाळले म्हणजे देव भेटतो म्हणतात. तसं एकाला भेटला. पहिल्याची तपस्या अगोदर सुरू झालेली, त्याला देव भेटला. त्याला देव भेटल्याबरोबर देवाने सांगितलं, माग बाबा, काय मागायचंय? आता ह्याला मागायचं ते मागाव की नाही यानं? यानं देवाला विचारलं, देवा मला एक सांगा म्हणले, तो समोरच्या झाडाखाली जो तपश्चर्याला बसलाय त्याच्याकडे तुम्ही जाणार आहेत का? जाणार आहे म्हणे. कधी जाणार आहे? 6 दिवस उशिरा त्याची तपस्या सुरू झाली, 6 दिवसानं जाणार आहे. मग देवा त्याला मागितलेलं देता का? देतो म्हणे. मग मी जे काही मागून घेतलं तुमच्याजवळ ते त्याला तुम्ही सांगणार का? त्यानं विचारलं तर सांगावं लागेल. मग ह्याला विचार केला, मी काही जरी मागितलं, मी समजा आज 1,00,000 सुवर्ण मुद्रा मागितल्या, देवाने त्याच्याकडे गेल्याच्या नंतर मी त्याला 1,00,000 सुवर्ण मुद्रा देऊन आलो हे जर सांगितलं तर तो 2,00,000 मागेल. म्हणले, माझी तपस्या होऊन सुद्धा त्याच्यापेक्षा मी खालीच राहणार आहे. मग काय करावं? त्यानं सांगितलं, देवा मी जे मागितलं त्याला सांगणार का? सांगणार. त्यानं मागितल्याच्या नंतर माझ्यापेक्षा जास्त मागितलं तर त्याला देणार का? त्यानं मागितलेलं त्यालाही द्यावं लागतं. म्हणले, मला काय? मग यानं देवाला सांगितलं, देवा मग एक काम करा म्हणे. काय? मी तुम्हाला मागतो. काय मागतोस? माझा एक डोळा, एक हात, पाय, एक जाऊ द्या म्हणला. नाही, त्यानं काय सांगितलं, देवा एक काम करा म्हणे, तो जे मागल त्याच्या दुप्पट मला मिळालं पाहिजे असं मला द्या. 6 दिवसाच्या नंतर त्याच्याकडे गेल्यावर तो जे मागल त्याच्या दुप्पट मला मिळालं पाहिजे. म्हणजे आज काही मागत नाही मी तुम्हाला, त्यानं जे मागितलं त्याच्या दुप्पट मला मिळेल असं वरदान देऊन ठेवा. तथास्तु म्हणा. तथास्तु म्हणले देव. त्यानं देवाने तथास्तु म्हणल्याच्या नंतर 6 दिवसाला त्याच्याकडे गेल्याबरोबर त्याचा याचा द्वेष होता. त्यानं विचारलं, देवा त्याच्याकडे जाऊन आलात का? जाऊन आलो. कधी? 6 दिवस झाले. त्यानं काही मागितलं का? मागितलं. काय मागितलंय? तुझ्या दुप्पट मागितलं. मग त्यानं सांगितलं, देवा माझा एक डोळा जाऊ द्या म्हणजे त्याचे 2 जाणार, माझा एक पाय जाऊ द्या म्हणजे त्याचे 2ही जाणार, माझा एक हात जाऊ द्या त्याचे 2ही हात जाणार. अरे 12 वर्ष तपस्या करायची, अनुष्ठान करायचं, त्यागानं वागायचं, पोटाला मारायचं, इंद्रियाला वळण लावायचं, इंद्रियाचा निग्रह करायचा, हे सगळं करायचं. आणि हे सगळं केलं तरी मनातलं द्वेष मात्र तीळभर हलू द्यायचा नाही.
अशी ज्यांची तपस्या आहे, असं ज्यांचं साधन आहे, त्या साधनाच्या पेक्षा सामान्य संसारी मनुष्य बरा आहे. म्हणून शास्त्रकारांनी काय सांगितलं, बाकीच्या साधनात पडण्याच्या पेक्षा पहिल्यांदा आपली वृत्ती सुधारण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. मत्सर सुटला पाहिजे, द्वेष सुटला पाहिजे, अहंकार सुटला पाहिजे, कामक्रोधाधिक विकार सुटले पाहिजे. सुटले पाहिजेत म्हणजे एकदम सामान्य माणसाला अंतःकरणाच्या बाहेर हे विकार घालवता येतात असं समजायचं कारणच नाही. आपले विकार कमीत कमी करा, कमीत कमी करा. मनुष्याला क्रोध येतो, पण तो येणारा क्रोध त्याचं नुकसान करणारा जर असेल तर माणसाला एकदम क्रोध सोडणं शक्य होत नाही ना. मग कमी करा ना, कमी करा ना. तुम्हाला राग आल्याच्या नंतर समोरच्या माणसाला तुम्ही अंगावर पडून मारणार असाल ना, तर आज शिव्या द्यायला शिका. अंगावर एकदम पडू नका. आज शिव्या देता देता दुसऱ्या दिवशी नुसतं थोडंसं जोरात बोलून, त्याला शिव्या न देता जोरात बोलून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. ते जोरात बोलून नाही बोलणं जे आपल्याला सहन होणार नाही तेही सुटलं पाहिजे. म्हणून सौम्य शब्दात सांगायला शिका. असं करता करता हळूहळू क्रोध कमी करता येईल ना. कोणत्याही विकाराच्या बाबतीमध्ये विकार एकदम सोडणं जरी शक्य नसलं तरी त्या विकाराला ओहोटी लावून हळूहळू तो विकार कमी करणं मनुष्याला शक्य होतं. आणि असं विकार कमी करता करता ज्या दिवशी अंतःकरण निर्विकार झालं, त्या दिवशी अंतःकरणातले द्वेषाधिक सगळे विकार गेल्याच्या नंतर त्या माणसाची जी अवस्था होते त्याला म्हणतात अद्वेष्टा. हा अद्वेष्टा कसा असतो, कोणाचाही द्वेष करत नाही. मर्यादित लोकांचा द्वेष न करणारा सामान्य मनुष्य आणि कोणाचाच द्वेष न करणारा. तुकाराम महाराजांच्या चरित्रात, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात जर आपण पाहिलं ना, तर त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या बद्दल सुद्धा त्यांनी कल्याणाचीच भावना व्यक्त केली. मंबाजीबुवाच्या बद्दल तुकाराम महाराजांचं चरित्र असं आहे, महाराजाच्या विषयी, तुकाराम महाराजाच्या विषयी मंबाजीबुवाला द्वेष होता. द्वेष होता. महाराजाचा मोठेपणा त्याला सहन होत नव्हता. अनेक पद्धतीने तुकाराम महाराजाला त्रास द्यायचा त्याचा प्रयत्न असायचा. पण गंमत कशी होती, संध्याकाळ झाली आणि तुकाराम महाराजाचं कीर्तन सुरू झालं की ऐकायला तिथं येऊन बसत होता. कारण चांगलं ऐकायला तिथंच मिळत होतं आणि पुन्हा तेच आपल्या नावावर खपवायला येत होतं. म्हणून तिथं ऐकायला यायचं, रोज ऐकायला यायचं मंबाजीबुवा. आणि एका दिवशी मंबाजीबुवानं तुकाराम महाराजाच्या द्वेषापोटी त्यांना काटेरी कुंपणाने मारलं. दोघांचं शेत जवळजवळ, तुकाराम महाराजाचं शेत, मंबाजीबुवाचं शेत जवळजवळ. महाराजाची म्हैस चरता चरता चुकून त्याच्या शेतात गेली. बस एवढं निमित्त मिळालं आणि काटेरी कुंपण असं फरळ उपसून घेतलं आणि त्यांनी तुकाराम महाराजाला मारायला सुरुवात केली. बेदम मारलं. महाराजांनी काही उत्तर दिलं नाही, काही उत्तर दिलं नाही. महाराज शांत बसले. त्याचं ते सगळं सहन केलं. संध्याकाळपर्यंत महाराज निवांत होते आणि संध्याकाळी जेव्हा तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू झालं, भजन सुरू झालं, भजन सुरू झाल्याच्या नंतर महाराजांना बोलवायला माणूस गेला. महाराज आले. बघितलं श्रोत्यामध्ये मंबाजीबुवा नाही. रोज कीर्तनाला येणारा माणूस, पण आज कीर्तनाला आला नाही. महाराजाच्या लक्षात आलं आज त्याने आपल्याला मारहाण केलेली असल्यामुळे कदाचित लाजून आपल्या कीर्तनाला आलेला नसणार. म्हणून त्याच्या घरी माणूस पाठवला. बुवाला जाऊन घेऊन या रे म्हणे, रोज कीर्तनाला येतात बुवाला घेऊन या. बुवाला कीर्तनाला आणायचं ठरलं तेव्हा एक माणूस गेला. मंबाजीबुवाला त्या दिवशी ताप आलेला, पांघरून घेऊन थंडी भरलेली, अंगात हुडहुडी भरलेली, थरथर कापत होता अंग. अशा अवस्थेमध्ये पडलेला मंबाजीबुवा त्याने सांगितलं, सांगा महाराजांना मला आज काही येता येत नाही, अंगाला ताप आहे, ताप भरला अंगात, येत नाही म्हणे. मी जाऊन माणसानं सांगितलं म्हणे हा असं असं झालंय. मंबाजीबुवा काही येत नाहीत म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं थोडा वेळ भजन चालू ठेवा, मी जाऊन बुवाला घेऊन येतो. भजन चालू ठेवायला सांगितलं. ज्यानं दुपारी बेदम मारलं होतं, ते काटेरी कुंपणानं मारलं होतं, अशा त्या माणसाला शांत करून कीर्तनाला घेऊन येण्याकरता तुकाराम महाराज त्याच्या घरी गेले. त्याचं अंग दाबायला लागले. डोक्यावरून पांघरून असलेला तो मंबाजीबुवा तुकाराम महाराजाला विचारतो, कोण आहे? महाराजांनी सांगितलं, मी तुकाराम. महाराज कशा करता आला तिथं? तुम्हाला कीर्तनाला घेऊन जायला. तुम्हाला त्रास झाला म्हणे आज? तर मला थंडी भरली, ताप आलाय. ते म्हणले हो त्रास झाला तुम्हाला आज. काय त्रास झाला? तुकाराम महाराजांनी त्याचं समाधान करण्याकरता सांगितलं, तुम्हाला कधी कोणाला फार मारून सवय नाही आणि माझ्या अपराधामुळेच तुम्हाला फार मारावं लागलं म्हणून तुम्हाला त्रास झाला. तर याला मारायची सवय नाही, ह्याला काय रोज मार खायची सवय होती काय? पण त्याचं समाधान करण्याकरता तुकाराम महाराजांची भाषा कशी आहे मार्दवाची, तुम्हाला कधी मारायची सवय नाही, आज मारावं लागलं म्हणून तुम्हाला त्रास झाला. शांत व्हा म्हणे, शांत व्हा. आणि त्याचं अंग चेपून देऊन, त्याचं समाधान करून, त्याच्या मनाला दिलासा देऊन
तुकाराम महाराजांनी त्याला कीर्तनात आणून बसवलं. कीर्तन ऐकून याचंही कल्याण झालं पाहिजे. तुका म्हणे ऐसे आहे ती का घारी याही तारी जीवासी. कसलाही असला तरी त्याचा उद्धार व्हावा या भावनेनं तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता जो प्रयत्न केला, हा प्रयत्न जर आपण पाहिला तर याला काय म्हणायचं, तुकाराम महाराजाचा मंबाजीनं द्वेष केला. हो, तुकाराम महाराज फिरून मंबाजीचा द्वेष करत नाही. भक्ताचं लक्षणच असं आहे, तो द्वेष कोणाचाच करत नाही. जो सर्वभूताच्या ठाई द्वेषाते नेण्याची कही, कोणाचाही द्वेष करत नाही. त्याच्या पुढे भक्ताचं लक्षण सांगितलं, तो सर्व भूतमात्रांचा मित्र असतो. मित्र असतो म्हणजे हितेच्छू असतो. सगळ्या जगाचं कल्याण झालं पाहिजे असं त्याला वाटतं. करुणा हा एवच, त्याच्या अंतःकरणामध्ये करुणा असते. निर्ममहा, त्याच्या अंतःकरणामध्ये हे माझं ते माझं अशी भावना नसते. आणि निरहंकार हा, कोणत्याही प्रकारचा अहंकार, अभिमान, गर्व त्या महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये नसतो. समदुःख सुख हा, शेवटचं त्याचं लक्षण सांगत असताना असं सांगितलं, त्याला सुखदुःखाच्या बाबतीत समान वृत्ती असते. माणसाच्या जीवनात काही सुखही येतात, काही दुःखही येतात. अनुकूल विषयाचा संयोग झाला की मनुष्याला सुख होतं, आणि प्रतिकूल विषयाचा संयोग झाला की मनुष्याला दुःख होतं. गादीवर बसायला मिळालं की सुख आहे, काट्यात बसायला मिळालं की दुःख आहे, खड्यात बसायला मिळालं की दुःख आहे. गादी अनुकूल आहे म्हणून सुख देणारी, आणि खडा प्रतिकूल आहे म्हणून दुःख देणारा. असा अनुकूल विषयाचा संयोग झाला की सुख, आणि प्रतिकूल विषयाचा संयोग झाला की मनुष्याला दुःख होतं. ह्या सुख दुःख नावाच्या सगळ्याच्या सगळ्या भावनेच्या पलीकडे गेलेला असतो महात्मा. आणि शेवटचं महापुरुषाचं लक्षण सांगितलं, क्षमी म्हणजे क्षमाशील असतो. क्षमा म्हणजे काय, सत्यपी सामर्थ्य अपकार सहनम क्षमा. समोरच्या माणसाच्या अपराधाबद्दल त्याला केवढीही मोठी शिक्षा करण्याची ताकद असताना गप्प बसणं, याला म्हणतात क्षमा. याला क्षमा म्हणायचं. आपल्या अंगात ताकद नसताना गप्प बसलं तर भ्याडपणा झाला. आणि समोरच्या माणसाला शिक्षा करण्याची ताकद असताना जर गप्प बसला कोणी, तर त्याला काय म्हणायचं, क्षमा. क्षमा म्हणतात. एक फ्रान्स मधल्या सेनापतीची जुन्या काळात ती कथा आहे. पहा, तो सेनापती असा कडक होता आणि काही सैनिकाला त्यांनी शिक्षा केलेली होती. एका दिवशी तो असा काही सैनिकाच्या समोरून जात असताना एक सैनिक आदल्या 2-4 दिवसामध्ये त्याच्याकडून थोडीशी शिक्षा कठोर झालेली, तो सैनिक त्यांच्या तोंडावर थुंकला, त्या सेनापतीच्या तोंडावर थुंकला. तोंडावर थुंकल्याबरोबर त्यानं काय करावं, सेनापतीनं अतिशय कठोर शासन करणारा सेनापती असताना सुद्धा त्यानं काही केलं नाही. खिशातून रुमाल काढला, तोंडावरचा थुंका पुसून घेतला, पुढच्या कामाला लागला. पुढच्या कामाला लागल्याबरोबर या माणसाला लाज वाटली थुंकणाऱ्याला, तो त्यांच्या जवळ जाऊन नमस्कार करून म्हणतो, मी तुमच्या तोंडावर थुंकलो, तुम्ही मला शिक्षा केली नाही. त्याने सांगितलं, तोंडावरचा थुंका जेवढा सहज पुसता येतो तेवढं तुला शिक्षा केल्याच्या नंतर ते दुःख जर सहज पुसता आलं असतं तर मी तुला शिक्षा केली असते म्हणे. याला काय म्हणायचं, द्वेष न करणे. कठोर शासन कशा करता केलं त्या सेनापतीनं, त्याला वळण लागावं म्हणून, त्याच्या भल्या करता. आणि तोंडावर थुंकला तरी पुसून का घेतलं, त्यावेळेला कठोर शासन का केलं नाही, द्वेष करत नव्हता म्हणून. अशी द्वेष न करण्याची भावना, क्षमाशीलतेची वृत्ती, या सगळ्याच्या सगळ्या सत्पुरुषाच्या लक्षणाचा जर विचार केला तर या लक्षणाचा